सकाळची सुरुवात योग्य असेल तर तुमचा दिवसही चांगला जातो. सकाळी उठून काही वेळ सूर्यप्रकाश अंगावर घ्या. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाशात बसल्याने मनात सकारात्मकता येते. उन्हात बसल्याने हाडे आणि स्नायूसुद्धा मजबूत होतात. उन्हात बसल्याने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. सकाळचा सूर्यप्रकाश त्वचेसाठीही फायदेशीर असतं. माझी जी सकाळची सुरुवात आहे ती एक ग्लास गरम पाणी आणि त्यानंतर चहासोबत होत असते. तर माझी सुरुवात झाडांना पाणी देण्यापासून होते. झाडांना पाणी देणं गरजेचं आहे, पण हे आपल्याला कळतं, पण किती पाणी घालावं आणि केव्हा घालावं हे समजत नाही. त्यामुळे झाडांना अति पाणी होतं तर कधी झाडं सुकून पण जातात. झाडांना पाणी घालण्याच्या बाबतीत सगळ्यात पहिला नियम म्हणजे झाडांना कधीही दुपारी पाणी घालू नका. संध्याकाळी किंवा सकाळी लवकर उठून झाडांना पाणी द्यावे. ही खूप चांगली एक झाडांना पाणी देण्याची पद्धत आहे. तुमचं बेड आवरणे ही तुम्ही रोज सकाळी करत असलेल्या पहिल्या गोष्टींपैकी एक असावी. ही एक खूप चांगली सवय आहे आणि चांगल्या झोप आणि आरोग्यासाठी पण अतिशय चांगली सवय आहे. तर सकाळच्या वेळेला मी माझे कर्टन्स उघडून घेते. शक्यतोवर जे कर्टन्स असतात ते लाईट कलरचे असायला हवेत आणि त्याने काय होतं की जो सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये येतो, तुमच्या घरामध्ये येतो. सूर्यप्रकाश घरामध्ये येणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे तुमच्या ज्या घराला आहे ते एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. मी अशा प्रकारचा ब्रश यूज करते. बेडशीट क्लीन करायला खूप छान क्लीन होतं, सगळी डस्ट निघून जाते बेडशीटवरती. आणि जे बेडशीट्स आहे, पिलो कवर्स आहे, मी प्रत्येक वीकला वॉश करत असते. ही खूप चांगली एक सवय आहे, कारण आपण झोपतो, लहान मुलं असल्यावरती डस्ट होते बेडशीटवरती, त्यामुळे प्रत्येक वीकला बेडशीट क्लीन करणं गरजेचं असतं. आणि आता मी माझं कम्फर्टर आहे त्याला छान सेट करून घेते बेडवरती. आणि ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे सकाळी उठल्यानंतर की मी माझा सगळ्यात पहिले बेडरूम आवरून घेते, बेड आवरून घेते आणि नंतर मग मी बाकीच्या कामाला लागते. त्यानंतर मी हॉल क्लीन करायला घेते. सगळ्यात पहिले मी सोफा कवरचे सोफर काढून चांगले झटकून घेते, कारण आपण दिवसभर बसतो सोफ्यावरती, तर त्यामुळे त्याच्यावरती सोफ्यावरती डस्ट बसते, धूळ बसते. त्याच्यामुळे सोफा कवर झटकून त्याला क्लीन करून घेणं खूप गरजेचं असतं. तर हे माझं डेली रुटीन आहे की मी सोफा कवर छान क्लीन करून छान सेट करून घेते सोफ्यावरती. थोडं मीठ आणि थोडं गरम पाणी वापरून जर तुम्ही रोज घराला पोछा मारला तर घरी साफ राहते आणि अन्नाचे जे चिकट तेलकट डाग जे असतात ते निघण्याससुद्धा मदत होते. हे एक उत्कृष्ट घरगुती क्लीनर देखील आहे. मीठ हे नैसर्गिक डिसइन्फेक्टंट आहे आणि मध्ययुगीन काळापासून स्वच्छतेसाठी वापरले जात आहे. जर तुम्हाला वास्तूचे नकारात्मक परिणाम जाणवत असतील तर मिठाचा वापर तुम्ही करू शकता. घराशी संबंधित समस्यांना आळा घालण्यासाठी वास्तुशास्त्रात सुद्धा मिठाचे महत्त्व सांगितलेले आहेत. तर आंघोळ झाल्यानंतर मी बाल्कनी क्लीन करून घेते आणि बाल्कनीमध्ये तुळशीपाशी सुंदरशी छोटीशी एक रांगोळी काढून घेते. रोज रांगोळी काढायला जमत नाही, पण दर 2 दिवसांनी पण जसं मला जमतं तसं मी छान छोटीशी रांगोळी तुळशीपाशी काढून घेते. घरात देवपूजा जी आहे ती दररोज केली पाहिजे. दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन हे नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते.
तर दुपारी 11:30 वाजलेले आहे आणि 11:30 वाजताच्या दरम्यान मी स्वयंपाकाची तयारी करते. तर मी इथे आज खिचडी लावणार आहे. तर एकदम सिंपल पद्धतीची मी खिचडी बनवते आहे. अर्ध्या तासासाठी डाळ तांदूळ मी भिजू घातलेले होते. काय होतं ना की 15 ते 20 मिनटं जर तुम्ही डाळ तांदूळ भिजू घातले ना तर ती खिचडी अतिशय सॉफ्ट आणि एकदम मऊ होते. त्यानंतर मी खिचडीमध्ये थोडंसं हळद, थोडंसं जिरं, 2 मिरच्या, थोडंसं तूप टाकून घेते आणि ही खिचडी मी छान 3 ते 4 शिट्ट्यामध्ये होऊ देते. अतिशय छान लागते. वरून खूप छान असं मस्त तूप टाका, अतिशय छान लागते ही खिचडी टेस्टला आणि लहान मुलं पण तुमचे खाऊ शकता. बेसिकली मी ही माझ्या मुलासाठीच बनवते आहे. दुपारच्या टाईमाला एक मॉर्निंगच्या वेळेला त्याला मी खिचडी देते खायला आणि रात्रीला तो भाजीपोळी खातो. त्यानंतर खिचडी लावून झाल्यानंतर मी आज भाजीमध्ये वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर अस्सल खानदेशी वांग्याचं भरीत कसं बनवता ही रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. पण त्याआधी मी खिचडीसोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवणार आहे. तर ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. तर शेंगदाणे जे आहे ते कढईमध्ये मी भाजून घेणार आहे. थोडेसे लालसर होतपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे झाल्यानंतर ना मी खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे. मला खूप छान लसूण टाकून शेंगदाण्याची चटणी आवडते. तर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 चम्मच तिखट घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर मिक्सरमध्ये एक वाटप करून छानपैकी ही शेंगदाण्याची चटणी बनते. खिचडीसोबत खायला अतिशय उत्कृष्ट आहे आणि मजा येते खायला. तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला ही रेसिपी माहिती नसेल, शक्यतोवर ही रेसिपी कॉमन आहे, सगळ्यांनाच माहिती असते. थोडंसं ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरने फिरवून बघा शेंगदाण्याची चटणी तुम्हाला दाखवते. अतिशय छान झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. खानदेशामध्ये याला शेंगदाण्याचं कूटसुद्धा म्हणतात. तर चला मग आता बनवूया वांग्याचं भरीत. तर मिरची घेतलेली आहे, थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये छान मिरची आपल्याला हे करायची आहे, फ्राय करायची आहे. त्यानंतर इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. आपल्याला कढईमध्ये तेल घेऊन जिरं आणि मोहरी टाकून त्यानंतर इथे जी कांद्याची पात आहे थोडीशी होऊ द्यायची आहे. तर कांद्याची पात टाकून मी थोडंसं कांद्याची पात आपल्याला होऊ द्यायची आहे. तर आपण इथे कच्चं वांग्याच्या भरीत बनवतो आहे. अतिशय टेस्टी लागतं खायला. ही जी पद्धत आहे वांग्याचं भरीत बनवण्याची ही खानदेशी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्ही दुसऱ्या भागातले असाल, खानदेशी लोकांना तर माहितीच आहे कसं बनवता. त्यानंतर मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे झाल्यानंतर ना आपल्याला हिरवी मिरची, लसूण याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण घेता, मीठ घेता, नंतर थोडीशी कोशिंबीर घेऊन याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटप करून हा जो ठेचा आपण बनवतो हा शेंगदाणा मी आधी शेंगदाणे टाकले होते, त्या शेंगदाण्यासोबत आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे मी कढई काढून घेतलेली आहे, गॅसवरून काढून घेतलेली आहे. त्यानंतर जे वांग्याचं भरीत आहे मी ऑलरेडी वांगे जे आहे ते गॅसवरती करून घेतलेले होते, भाजून घेतले होते वांगे ऑलरेडी गॅसवरती. आणि आता हे जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे वांग्याचे मिश्रण आहे आणि ठेचा आहे आणि शेंगदाणे हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं वांग्याचं भरीतची रेसिपी तुम्हाला माहिती नसेल तर नक्की ट्राय करा. आणि सगळ्यात शेवटी खूप सारी कोशिंबीर टाकून आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही अतिशय सोपी आणि टेस्टी पद्धत आहे वांग्याची भरीत बनवण्याची. आणि आमच्या खानदेशात तर अशीच वांग्याचा भरीत बनवता. आणि प्रत्येक ठिकाणी जी वांग्याची भरीत बनवण्याची पद्धत असते ती वेगवेगळी आहे. तुम्ही मला सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात शेवटी सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मी ओटा पुसायला घेते.
किचन स्वच्छ असेल तर आपले आरोग्य देखील निरोगी राहते, कारण ते स्वच्छ नसेल तर आजार पण वाढू शकते. किचन ओट्याचा वापर अनेक कामासाठी केला जातो, यामुळे ते खराब होते. ते स्वच्छ करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रोडक्ट्स मिळतात, पण तुम्ही घरगुती वस्तूच्या मदतीने देखील किचन ओट्या स्वच्छ करू शकता. यासाठी तुम्ही बेकिंग सोडाचा सुद्धा वापर करू शकता. ही अतिशय घरगुती आणि सोपी पद्धत आहे तुमचा किचन ओटा साफ करण्याची. तर हे होतं माझं डेलीचं रुटीन. मी अपेक्षा करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.